सुंदर, चमकदार आणि कुरकुरीत तिळपापडी, तेही वेगळ्या चवीची. कशी करायची? चला तर बघूया. त्यासाठी 1 वाटी तीळ मस्त खमंग मंद आचेवर भाजून घ्यायचे. तीळ भाजत आले की यामध्ये अगदी 5 ते 6 पिस्ता बारीक करून घालायचे. ते देखील भाजून घ्यायचे. आता हे थंड व्हायला एका साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत इथे ज्या ताटावर किंवा भांड्यावर तुम्ही तिळपापडी बनवणार आहात त्याला तूप लावून घ्यायचे. लाटण्याला देखील तूप लावून घ्यायचे. आता इथे कढईमध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. कढईमध्ये ती पसरवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला मध्यम आचेवर ठेवू शकता. साखर विरघळायला लागली की गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची. साखर पूर्णपणे विरघळली की अशी कॅरमलाइज होते. लगेचच त्यामध्ये तूप घालायचं 1 चमचा, गॅस बंद करायचा आणि अशा कॅरमलाइज साखरेची आपण जेव्हा तिळपापडी करतो ना, तर 1 नंबर चवीची तयार होते. लक्षात ठेवा, साखर पूर्णपणे कॅरमलाइज झाली, तिला सोनेरी रंग आला की लगेचच गॅस बंद करायचा आणि यामध्ये भाजलेले तीळ घालायचेत आणि लगेचच ते तूप लावलेल्या भांड्यावर घालायचे. ही प्रोसेस थोडी झटपट करायची, कारण मिश्रण लगेचच सेट व्हायला लागतं आणि लगेचच जेवढी तुम्हाला पातळ तिळपापडी पाहिजे ना, तेवढी हलकासा जोर लावून लाटून घ्यायची आहे. बघू शकता, झटपट प्रोसेस केली ना, मस्त अशी तिळपापडी लाटता येते. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने तुम्ही आकार देऊन घेऊ शकता आणि त्यानंतर पूर्णपणे थंड झाली की लगेचच ती निघून येते. जर निघत नसेल तर हवं तर तुम्ही ते ताट हलकंसं गरम करून घेऊ शकता. त्यामुळे लगेचच पापडी निघून येते. बघू शकता किती सुंदर चमकदार झालेली आहे आणि साखर कॅरमलाइज केल्यामुळे या तीळ पापडीला रंगही छान सोनेरी येतो. त्याचबरोबर चवीला अप्रतिम लागते. तर मकर संक्रांतीला अशी झटपट होणारी तीळ पापडी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.